जय शिवराय मित्रांनो, योजना बंद होतील पण माहिती नाही. मी संभाजी गायकवाड, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दर्पणमध्ये. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून ई पीक पाहणी आता डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH च्या अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहेत. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय हा काल 3 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे. आता या नवीन शासन निर्णयामध्ये ई पीक पाहणी ही नेमकं कशी होणार, ओनर्स प्लॉट म्हणजे काय, त्याचबरोबर सहाय्यकांची नियुक्ती ही कशी होणार आणि त्यांना किती मानधन दिलं जाणार आणि शेतकऱ्यांची यामध्ये भूमिका काय असणार आहे, याबाबतीत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, सध्या राज्यामध्ये ॲग्रिस्टेक योजना ही सध्या राबवली जात असून केंद्र शासनाच्या सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCSMH ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातील 100% ई पीक पाहणी ही सध्या केली जाणार आहे आणि यासाठी नवीन कार्यपद्धती ज्या आहेत त्या सध्या निश्चित केलेल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच ई पीक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून ही केली जाणार आहे. आता पीक नोंदणी करताना सहाय्यकांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या क्रमांकावर OTP येईल आणि OTPच्या प्रमाणीकरणानंतरच नोंदणी करता येणार आहे. आता तसेच सहाय्यकांच्या मोबाईलच्या IMEI बँडिंग केले जाणार असल्याचे, त्याला फक्त त्याचाच मोबाईलवरून लॉग इन करता येणार आणि ई पीक पाहणी ही करता येणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच ओनर्स प्लॉट म्हणजे नेमकं नक्की काय आहे? तर समजा एखाद्या शेतकऱ्याकडे एकच जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये त्याने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पिके ही घेतली असतील, तर त्यांना प्रत्येक पिकाचा हा स्वतंत्र ओनर्स प्लॉट म्हणून नोंदवला जाणार आहे. उदाहरणार्थ, एका एकरामध्ये अर्धा एकर बाजरी आणि अर्धा एकर तूर असेल, तर 2 स्वतंत्र ओनर्स प्लॉट मानले जातील. याउलट जर एक प्लॉटमध्ये तूर, कापूस, उडीद, तूर प्लस मूग, तूर प्लस उडीद अशी पिके मिश्र असतील, तर तो एकच मिश्र प्लॉट मानला जाणार आहे. आता याच ओनर्स प्लॉटचं नुकसान नुसार ई पीक पाहणी ही केली जाणार आहे. सहाय्यकाला त्याच आधारावर मानधन देखील दिले जाणार आहे. आता याची जबाबदारी कोणाची असणार आहे, तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे, की या शासन निर्णयानुसार 100% ई पीक पाहणी पूर्ण करण्याची जबाबदारी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी कार्यालयावर असणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणताही सक्रिय भाग राहणार नाही. सहाय्यक स्वतः प्रत्येक प्लॉटवर जाऊन गटाच्या बांधावरून 20 मीटरच्या आतमध्ये उभे राहून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी ही सध्या करणार आहेत. आता सहाय्यकांची नियुक्ती ही नेमकी कशी होणार? सहाय्यकांची नियुक्ती तहसीलदारांच्या माध्यमातून ही केली जाणार आहे. सुमारे 500 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी एक सहाय्यक नियुक्त केलं जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत एक सहाय्यकाला 1500 पेक्षा जास्त प्लॉटचे काम हे दिले जाणार नाही. जर गावात 1500 पेक्षा जास्त प्लॉट असतील, तर अतिरिक्त सहाय्यक हे नेमले जाणार आहेत आणि प्लॉट कमी असतील, तर 2 गावांचे एकत्रीकरण करून सहाय्यकांची नियुक्ती ही केली जाणार आहे. आता सहाय्यक म्हणून प्राधान्याने खालील व्यक्तींची निवड केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ते कोण व्यक्ती असणार आहे, तर त्याकडे पण लक्ष द्या. कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, उमेद अभियानातील कर्मचारी, CSC चालक आणि ग्रामस्तरीय मानधन कर्मचारी यांच्याकडे हे कामं असणार आहेत. जर हे उपलब्ध नसतील, तर माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकाची नियुक्ती केली जाईल. सहाय्यकांची नियुक्ती केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी आणि तहसीलदार यांच्या लॉग इन मधूनच केली जाणार आहे. आता सहाय्यकांची जबाबदारी ही काय असणार आहे, तर त्याकडेही थोडं लक्ष देणं आपल्याला गरजेचं आहे. ई पीक पाहणी सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील 100% ओनर्स प्लॉटची पाहणी ही नक्की करावी लागणार आहे. त्यांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी ग्राम महसूल अधिकारी करतील. जर काही चुका आढळल्या, तर पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी ती नोंद पुन्हा सहाय्यकाकडे पाठवली जाईल आणि सहाय्यक पुन्हा त्या प्लॉटची पाहणी करून सुधारित करून ती माहिती अपलोड करू शकतील. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच जे सहाय्यक आहेत त्यांच्यासाठी किती मानधन मिळणार आहे? तर शासन निर्णयानुसार सहाय्यकांना प्रति ओनर्स प्लॉट प्रति हंगाम मानधन हे दिले जाणार आहे. निर्बळ एकरी पिकासाठी प्रति प्लॉट ₹10, मिश्र पिकासाठी ₹12 दिले जाणार आहेत. उदाहरणार्थ, एका शेतात बाजरी, तूर आणि वेगवेगळ्या भागात घेतलेली असेल, तर 2 प्लॉट मोजले जातील आणि दोन्ही प्लॉटसाठी स्वतंत्र मानधन हे दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयामुळे ई पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करण्याची आता जवळपास गरज ही सध्या राहिलेलीच नाहीये. तर सहाय्यक स्वतः प्रत्येक प्लॉटवर जाऊन 20 मीटरच्या आतमधून मोबाईल ॲपच्या माध्यमातून ई पीक पाहणी ही पूर्ण करणार आहेत.
मित्रांनो, हा शासन निर्णय 3 ऑगस्ट 2026 रोजी लागू करण्यात आलेला आहे. जर तुम्ही हा संपूर्ण जी.आर. पाहायचा असेल तर maharashtra.government.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून देखील तुम्ही तो पाहू शकता. जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व कृषी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.